नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच फूड सेफ्टी ऑफिसर या पदाकरता आता पदभरती निघालेली आहे. यामध्ये पदसंख्या असणार आहे 4,520. लागताच तुम्हाला येथे 35,400 पासून ते 1,12,400 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत सशस्त्र सीमा बल दलाअंतर्गत 1,060 पदांची जी पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे. तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनल बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता. त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याची अपडेट तुम्हाला देतच राहील. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर या पदाकरता पदभरती निघालेली. यामध्ये विविध पदे असणार, ज्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर आणि फूड सेफ्टी असिस्टंट याचे पदे असणार. यामध्ये बघा 4,520 पदसंख्या असणार आहे. बघा की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहे. फूड सेफ्टी ऑफिसर या पदाकरता 3,525 जागा रिक्त असणार आहेत आणि फूड सेफ्टी असिस्टंट या पदाकरता 995 पदसंख्या इथे रिक्त असणार आहे. त्यानंतर बघा आता येथे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणे आवश्यक असणार आहे, तर तुम्हाला येथे बॅचलर डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. इथे त्यानंतर बघा तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे, तर कास्ट वाईज एज लिमिट दिलेले आहे. जनरल करता 21 ते 35 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे. ओबीसी करता 21 ते 38 वर्ष आणि SC आणि ST कास्ट करता 21 ते 40 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे. बघा तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे. स्टार्टिंग पेमेंट हा तुमचा 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर बघा आता येथे सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात पहिले तुमची रायटिंग एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. त्यानंतर तुमचं मेडिकल चेकअप इथे होणार आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर एक्झाम पॅटर्नमध्ये तुमची सर्वप्रथम येथे जनरल इंटेलिजन्सचे 25 प्रश्न 25 मार्क करता असणार, रिझनिंगचे 25 प्रश्न 25 मार्क करता, इंग्लिश लँग्वेजचे 25 प्रश्न 25 मार्क करता आणि टेक्निकल सब्जेक्ट 75 प्रश्न 75 मार्काला, अशा मिळून 150 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आवश्यकता असणार आहे आणि येथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ती पण 0.25 ने. त्यानंतर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की तुमच्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये तुमचे कोणकोणते विषय असणार. तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि अभ्यास नक्कीच करू शकता. बघा आता असे कोणते डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती 1 एप्रिल 2026ला येणार आहे आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं हे ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट होणार आहे आणि तुम्ही नक्कीच येथे फॉर्म भरू शकता. मित्रांनो, जेव्हा ही भरती येईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा या भरतीची माहिती तुम्हाला देतच राहणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.